नमस्कार विद्यार्थी मित्र हो. आज आपण वारली चित्रकला हा पाठ या ठिकाणी पाहणार आहोत. विद्यार्थी मित्र हो, वारली ही एक आदिवासी जमात आहे. वारली चित्रकला या पाठाचे लेखक आहे डॉक्टर गोविंद गारे. यांचा जीवन प्रवास 1939 ते 2006. हे व्यासंगी, लेखक, संशोधक, विचारवंत आणि साहित्यिक आहेत. तशाच पद्धतीने आदिवासी हा त्यांच्या चिंतनाचा विषय आहे. महाराष्ट्र राज्याच्या पुणे येथील आदिवासी सांस्कृतिक संग्रहालयाचे जनक म्हणून यांना ओळखले जाते. आदर्श आश्रमशाळा, आदिवासींचा प्रश्न, भारतीय आदिवासी साहित्य आणि संस्कृती इत्यादींचे लेखन त्यांनी केलेले आहेत आणि ते लेखन त्यांचे प्रसिद्धसुद्धा झालेले आहेत. विद्यार्थी मित्र हो, आपल्या भारतीय संस्कृती विविध कलांनी समृद्ध झालेली आहे. या सर्व कलांमध्ये त्या संस्कृतीचे प्रतिबिंब पडलेले आहे. निसर्गाशी नाते जोडणाऱ्या व जगण्याकडे सकारात्मकतेने पाहणाऱ्या वारली चित्रकलेविषयी माहिती या पाठात आलेली आहे. महाराष्ट्रातील आदिवासी कला असलेली ही वारली चित्रकला मानवी जीवन समृद्ध करते. विद्यार्थी मित्र हो, ही संस्कृती आपल्या भारताला पिढ्यानपिढ्या ही संस्कृती आपल्या भारताला या ठिकाणी लाभलेली आहे आणि जगप्रसिद्ध आहे. ऐतिहासिक म्हणून सुद्धा ही संस्कृती आपली ओळखली जात असते. विद्यार्थी मित्र हो, आज आपण वारली चित्रकला या पाठाला सुरुवात करणार आहोत. पुढे पाहूया आपण आता. भारतीय सांस्कृतिक जीवनाच्या समृद्धीमागे आदिवासी कलेचा मोठा आधार आहे. आता या ठिकाणी समृद्धी म्हणजे संपन्नता आणि भारतीय सांस्कृतिक जीवनाच्या समृद्धीमागे आदिवासी कलेचा हा मोठा आधार या ठिकाणी लाभलेला आहे. ह्या लोकांचा भरपूरशी मदत या लोकांची या ठिकाणी आपल्या देशाला लाभलेली आहे. नागरी संस्कृतीच्या प्रभावापासून मुक्त आणि नागरी म्हणजे शहरी आणि शहरी संस्कृतीच्या प्रभावापासून मुक्त परंपरागत चालत आलेली निसर्गप्रेमी सहज उपलब्ध साहित्यातून झालेला उत्स्फूर्त आविष्कार म्हणजे आदिवासी कला. असे या कलेचे सोपे समीकरण या ठिकाणी मांडण्यात आलेले आहे. विद्यार्थी मित्र हो, परंपरागत म्हणजे पूर्वीपासून चालत आलेले आणि उपलब्ध म्हणजे प्रत्यक्ष साहित्यातून झालेला उत्स्फूर्त म्हणजे काय तर नैसर्गिक आविष्कार. म्हणजे या ठिकाणी आदिवासी जे काही जमात आहे तर त्यांच्या थ्रू आणि त्यांनी स्वतःहून निसर्गाच्या सानिध्यात राहून निसर्गातील वस्तूंचाच त्यांनी एक कला त्या ठिकाणी अवगत केलेली आहे. निसर्गाचाच उपयोग करून त्यांनी ती जी काही आपली परंपरा आहे ती जपलेली सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला दिसून येते आणि जपलेली वर्षानुवर्ष पिढ्यानपिढी तरी आपल्याला त्या ठिकाणी ती पूर्ण संस्कृती आपल्याला अजूनही पाहायला त्या ठिकाणी मिळत असते. पुढे बघूया आपण. महाराष्ट्राला आदिवासी कलांचा समृद्ध वारसा लाभलेला आहे आणि त्यात वारली चित्रे, लाकडी कोरीव काम, मुखवटे, मृणमूर्ती, धातुकाम, पाषाणमूर्ती, वाद्य, शिकारीची साधने व इतर कलात्मक वस्तू यांचा समावेश होतो. आदिवासी कलांचा हा वारसा निश्चित वरच्या दर्जाचा आहे. कलात्मक म्हणजे सुरेख आणि निश्चित म्हणजे ठाम.
म्हणजे या ठिकाणी लाकडीच्या वेगवेगळ्या वस्तू त्या आदिवासी लोकांनी बनवलेल्या आहेत आणि त्या अजूनसुद्धा आपण त्या ठिकाणी जपत असतो. जर आपण एखाद्या वेळेस ऐतिहासिक सहल वगैरे जर पाहायला गेलो तर आपल्याला ह्या सगळ्या वस्तू आपल्याला त्या ठिकाणी कोरीव काम केलेल्या वस्तू, धातुकाम, पाषाण मूर्ती, वाद्य, शिकारीची वेगवेगळ्या प्रकारची साधने त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत असतात आणि ही सगळी साधने अजूनसुद्धा जपून ठेवण्यात आलेली आहे आणि ह्या लोकांनी निसर्गालाच एक प्रकारचं दैव किंवा देव त्या ठिकाणी मानलेलं आहे आणि निसर्गाचीच ते नेहमी त्या ठिकाणी पूजा करायचे. निसर्गाच्या सानिध्यात लहानाचे मोठे झालेले होते आणि परमेश्वर म्हणजेच निसर्ग आणि निसर्गातूनच त्यांनी त्या ठिकाणी परमेश्वर हा पाहिलेला होता. म्हणून त्यांनी त्या ठिकाणी सगळी काही जी काही संस्कृती आहे ती निसर्गाच्या सानिध्यातूनच त्यांनी त्या ठिकाणी निर्माण केलेली आपल्याला दिसून येते. पुढे बघूया, आदिम कलेची मूळ बीजे वारली चित्रकलेत विकसित झालेली दिसतात. आदिम म्हणजे मूळ, कलेची मूळ बीजे वारली चित्रकलेतच विकसित म्हणजे विस्तारित झालेली दिसतात. वारली प्रदेशात छोट्या छोट्या पडद्यातील घरांच्या कुंड्यांवर व भिंतीवर चौकोनी, त्रिकोणाकृती अनेक चित्रे त्या ठिकाणी काढलेली असतात. वारली चित्रकलेचा परिपोष संस्कृती, परंपरा व परिसरातील नैसर्गिक संपत्तीचा आधार घेऊन झालेला आहे. त्यामुळे वारली चित्रकलेत धार्मिक विधी, लग्नविधी, दैनंदिन जीवन व लोकजीवन चितारलेली दिसतात. बघा, या ठिकाणी आदिवासी लोकांनी म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीच्या त्यांनी ते भिंतीचित्र वगैरे भिंतीवर सुद्धा त्यांनी चित्र रेखाटलेली आहेत आणि ती चित्रे कशा पद्धतीने रेखाटलेली आहे, कशा पद्धतीच्या आकारांची मदत त्यांनी त्या ठिकाणी घेतलेली आहे. त्रिकोण, चौकोन, त्रिकोणाकृती, चौकोन, अर्धगोल, गोल, पानांच्या जे काही झाडावरची पानं आहेत त्यांचा आकार, म्हणजे त्या ठिकाणी त्यांनी काही पट्टी, स्केल, शॉर्पनर अशा पद्धतीचं काहीच साहित्य त्या ठिकाणी वापरलेलं नाही. तर त्यांनी असंच निसर्गातूनच एक एक वस्तू, ज्या काही निसर्गातून झाडांची पानं, फांद्या, त्यांचा आकार अशा पद्धतीने त्रिकोण, गोल अशा पद्धतीने ते सगळे आकार घेऊन स्वतः अंदाजाने बरोबर त्या ठिकाणी त्यांनी वेगवेगळ्या ते आकार चित्र त्यांनी त्या ठिकाणी रेखाटलेले आहे. ते चित्र म्हणजे भिंतींवर चित्र रेखाटलेले आहे, भांड्यांवर चित्र रेखाटलेले आहेत. म्हणजे धार्मिक विधी वगैरे असेल, लग्नविधी असेल, तर त्यांचं जे काही लोकजीवन आहे तर ते जीवनातील ते सगळं काही चित्र त्या ठिकाणी ते भिंतींवर आपल्याला रेखाटलेलं अजूनही त्या ठिकाणी आपल्याला दिसत असतं. बघा, आता आपण पुढे पाहूया. त्यामुळे वारली चित्रकलेत धार्मिक विधी, लग्नविधी, दैनंदिन जीवन व लोकजीवन चितारलेली दिसते. त्यात आजूबाजूचा परिसर, परिसरातील पशु, पक्षी, वृक्ष, वेली, नदी, नाले, डोंगर, पहाड, वने, जंगले, नृत्य, घरदार, शेतीचे हंगाम, शिवार, जत्रा. आता या ठिकाणी म्हटलेलं आहे शिवार. शिवार म्हणजे शेत इत्यादी विषयांना धरून भित्तिचित्रे रेखाटलेली दिसतात. म्हणजे ह्या सगळे शेत, डोंगर, नदी, नाले, वृक्ष म्हणजे पूर्णतः निसर्गाच्या मदतीने त्या ठिकाणी त्यांनी निसर्गाची मदत त्या ठिकाणी घेतलेली आहे. निसर्गाची सगळी काही त्यांनी ती मदत घेऊन भिंतींवर त्या ठिकाणी त्यांनी ती चित्र रेखाटलेली आहे आणि ती चित्र अजूनही आपल्याला पाहायला मिळत असतात. कोणत्याही गोष्टीचा, कोणत्याही वस्तूचा त्या ठिकाणी त्यांनी काही उपयोग करून किंवा चित्र त्यांनी काढलेली आहे तर असं नाही, तर त्यांनी फक्त निसर्गाच्याच मदतीने त्यांनी ती चित्रे त्या ठिकाणी काढलेली आहे. पुढे पाहूया आपण आता.
वारली चित्रकला समजून घ्यायची झाल्यास वारली लोकांच्या छोट्या छोट्या वस्त्यांवर फिरून लोकांना बोलते करावे लागते. म्हणजे जे काही वारली चित्रकला असेल, त्यांची संस्कृती असेल, ती जर आपल्याला समजून घ्यायची असेल तर ते ज्या ठिकाणी राहतात त्या ठिकाणी आपण जायचं आणि त्यांचे छोटे छोटे जे काही घरं आहेत, रस्ता आहे, त्या रस्त्यांवर फिरून आपण त्या लोकांना आपण बोलकं करायला पाहिजे आणि त्यांच्याकडनं त्यांची जी काही कला असेल ती कला आपण त्यांच्याकडनं अवगत करायला पाहिजे आणि आपण ती कला समजूनसुद्धा घ्यायला हवी आणि त्यांच्यातील कला आविष्कारांचा शोध घ्यावा लागतो आणि त्यांना विचारूनच त्या कलेचा आपल्याला त्या ठिकाणी काय घ्यावा लागतो, शोध त्या ठिकाणी घ्यावा लागतो. तांदळाच्या पिठात पाणी ओतून त्या द्रव्याने बांबूच्या काड्यांनी रंगवलेली पांढरी शुभ्र वारली चित्रे लहान मुलांनी काढलेल्या चित्रांसारखी वाटतात, परंतु चित्राचे आकार मात्र निसर्गातून प्रेरणा घेऊन तयार झालेली असतात. बघा, तर त्यांनी जी काही आपण चित्र वगैरे काढतो बेटा, त्यावेळेस आपण काय करतो तर कलर वगैरे देत असतो आणि ते कलरसुद्धा त्यांनी निसर्गाच्या सानिध्यातूनच ते कलरसुद्धा मिळवलेले असतात. आता या ठिकाणी त्यांनी त्या द्रव्याने बांबूच्या काड्यांनी रंगवलेली पांढरी शुभ्र वारली आणि बांबूचे जे काही काड्या असतात त्यांच्या मदतीने त्यांनी ते रंगवलेले असतात. तांदळाचं जे काही पीठ असतं त्या पिठात त्यांनी पाणी ओतून त्या ठिकाणी ते कलर त्या ठिकाणी त्यांनी ते मारलेले सुद्धा असतात आणि एक आकर्षक त्या कलर त्या चित्राकडे बघून त्या पेंटिंगकडे बघून एक आपल्याला स्वतःला असं आकर्षण आपल्याला त्या ठिकाणी वाटत असतं आणि अशाच म्हणजे निसर्गाचाच उपयोग करून त्यांनी त्या ठिकाणी काय केलेलं असतं, पेंटिंग त्या ठिकाणी काढलेली असते. त्यांची संस्कृती त्यांनी जपलेली असते आणि ती त्यांची संस्कृती म्हणजेच ती संस्कृती पूर्ण जगाला ते दाखवत असतात आणि ती संस्कृती पूर्णतः त्यांनी खूप जपलेली असते. त्यांचे जे कार्यक्रम, जत्रा, यात्रा, त्यांचे ते लग्नाचे कार्यक्रम वगैरे असतील ते सगळं काही त्यांनी त्या ठिकाणी जपलेलं असतं. पुढे बघूया आपण वारली चित्रातील आकार व रेषा प्रमाणबद्ध नसल्या तरी वारली चित्रांच्या निरीक्षणाची व कल्पनाशक्तीची दाद द्यावी लागते. कलेचे कोणतेही शस्त्रशुद्ध शिक्षण या लोकांनी घेतलेले नसतात. बघा, प्रमाणबद्ध म्हणजे आकार बाह्य, म्हणजे या ठिकाणी ते लोक जे काही चित्र काढत असतात त्या चित्र काढत असताना त्यांनी एकही गोष्टीचं त्या ठिकाणी चित्र काढायचं शिक्षण त्यांनी घेतलेलं नसतं. आपण ड्रॉइंगचे पेपर वगैरे देतो बेटा, परीक्षेला बसतो, पण तरीही आपण त्या ठिकाणी क्लास लावत असतो कशा पद्धतीने आपण ही पेंटिंग करायची, ह्या पेंटिंगचं नाव काय, किती वस्तू लागतील, कोणते कोणते कसे आकार द्यावे लागतील, कशा पद्धतीचे कलर त्या ठिकाणी वापरावे लागतील, कोणत्या पॉईंटचे त्या ठिकाणी आपल्याला ब्रश वापरावे लागतील, कोणती स्केल कोणत्या पेपरला लागेल, अशा पद्धतीने आपण सगळं काही साहित्य त्या ठिकाणी घेतो आणि मगच आपण त्या पेपरची तयारी त्या ठिकाणी करत असतो. पण या ठिकाणी वारली लोकांना एकही गोष्टीचं त्या ठिकाणी ज्ञान नसूनही तरी ते निसर्गाच्या मदतीने ते काय करत असतात, चित्र खूप छान पद्धतीने रेखाटत असतात. पुढे बघूया, अप्रतिम चित्रे त्यांना सुचतात अशी. आता अप्रतिम चित्रे त्यांना सुचत कशी असतील असाही प्रश्न पाहणाऱ्यांच्या मनात निर्माण होतो. रंगाचा अतिशय कमी वापर त्या ठिकाणी ते करत असतात. उदाहरणार्थ तांदळाचे पीठ, गेरू, काजळी, हळद, कुंकू, रंगीत फुले व झाडांचा चीक यांचा उपयोग ते चित्र रंगवण्यासाठी करतात. चित्र काढण्यासाठी साधे रफ स्केच देखील तयार करत नाही. सुचतील असे आकार ते गुंफत जातात. बघा, म्हणजे आपण ज्यावेळेस जर छान चित्र आपल्याला काढायचं असेल तर
पहिले आपण एक रफ पेज घेतो आणि मग तिथे आपण साधं सिंपल पहिले स्केच आपण काढून बघतो, प्रॅक्टिस करतो आणि मग नंतर आपण आपल्या बुकमध्ये ते चित्र किंवा ते ड्रॉइंग आपण त्या ठिकाणी काढत असतो. पण याचासुद्धा त्या ठिकाणी ते उपयोग करत नाही आणि निसर्गाच्या सानिध्यातून जितके कलर त्यांना मिळतील त्याच कलरचा, त्याच रंगांचा त्या ठिकाणी ते काय करत असतात, उपयोग त्या ठिकाणी करत असतात. ते काही केमिकल वगैरे जे काही आपल्याकडे बऱ्याचशा वेगवेगळ्या पद्धतीचे कलर असतात, तसे ऑइल पेंटचे कलर वगैरे त्यांचा वापर ते त्या ठिकाणी करत नसतात. तर बघा, तरीही ते चित्र आपण काढलेल्या चित्रांपेक्षाही एक वेगळाच प्रभाव त्या ठिकाणी त्यांचा तो पडलेला असतं आणि ते चित्र बघून सुद्धा आपल्याला वेगवेगळे काहीतरी विचार त्या ठिकाणी विचार येतात आणि त्या विचारांमध्ये आपण त्या ठिकाणी गुंफत सुद्धा जात असतो. पुढे बघूया, रोजच्या जीवनातील त्यांच्या चित्रात त्रिकोण, चौकोन, वर्तुळ हे मूलभूत आकार असतात. चित्रात जी उभी रेषा रंगवलेली असते ते आपले शरीर. त्यांच्या चित्रातील झाडे पहा. वारली चित्रकार ही झाडे रंगवताना नेहमी मुळाकडून वर शेंड्यापर्यंत रंगवतो. अगदी सहजपणे त्यातून झाड वर उगवण्याची भावना त्या ठिकाणी प्रकट होते. अन्य चित्रकार झाड काढताना त्यांच्या नेमके उलट म्हणजे वरून खाली रेषा काढतात. वारली लोकांच्या मते खाली भूमीकडे जाणारे म्हणजे मृत्यूकडे नेणारे नकारात्मक जीवन असते, तर भूमीतून वर उगवणारे म्हणजे जीवनाचा विकास करणारे उदयमुख जीवन असते. म्हणजे त्या ठिकाणी बघा, ते जेव्हा झाडाचं चित्र काढत असतात तर ते मुळापासून तर वरच्या टोकापर्यंत ते बरोबर खालून वरती ते चित्र, झाडाचं चित्र रंगवण्याचा प्रयत्न असतो आणि ते रंगवत असतात. म्हणजे त्यांच्यात एक सकारात्मक दृष्टिकोन त्या ठिकाणी त्यांच्यात निर्माण झालेला असतो. आणि आपल्यासारखे जे काही चित्रकार असतील, आपण जर पाहिलं तर आपण झाडांचे फुलं, पानं, फांद्या वरून तर खाली मुळापर्यंत आपण वरून खाली नकारात्मक दृष्टीने ते चित्र आपण त्या ठिकाणी काढत असतो. बघा, आपण शेतामध्ये जर बी लावली तर ती बी आपण पहिले जमिनीत त्या ठिकाणी लावत असतो, पण त्या जमिनीतून पहिले ते बी, ते रोप असं उगवत असतं आणि त्या वरच्या दिशेने ते उगवत असतं. आणि तशाच पद्धतीने वारली चित्रकार सकारात्मक दृष्टीने त्या ठिकाणी चित्रसुद्धा ते रंगवत असतात, काढतसुद्धा असतात. पुढे बघूया, अगदी सहजपणे त्यातून झाड वर उगवण्याची भावना त्या ठिकाणी प्रकट होते. अन्य चित्रकार झाड काढताना त्यांचे नेमके उलट म्हणजे वरून खालच्या दिशेने रेषा काढतात. वारली चित्रकारांच्या मते खालील भूमीकडे जाणारे म्हणजे मृत्यूकडे नेणारे नकारात्मक जीवन असते. तर पुढे पाहूया आपण आता, लग्न प्रसंगी झोपड्या रंगवताना आधी चौक काढला जातो. धार्मिकदृष्ट्या या चित्राला खूप मान दिला जातो. बघा, त्या ठिकाणी जर त्यांच्या म्हणजे त्या समाजामध्ये जर कुणाचं लग्न वगैरे असेल तर सगळ्यात पहिले झोपड्या रंगवताना आधी चौक त्या ठिकाणी काढला जातो. धार्मिकदृष्ट्या त्या चित्राला खूप मान दिला जातो. 7-8 स्त्रिया मिळून हे चित्रण पूर्ण करतात. लग्नाच्या आदल्या दिवशी मांडव असतो. मांडव तुम्हालाही माहिती असेलच. त्या दिवशी ही भित्तिचित्रे चितारण्याचे काम केले जाते. धवलेरी ही आदिवासींची पुरोहित समजली जाते. धवलेरी स्त्रिया लग्न लावण्याचा विधी पारंपरिक पद्धतीने पार पाडत असतात. वारली संस्कृती भित्तिचित्रांच्या रेषाकृतींना आगळे वेगळे महत्त्व असते. पुढे बघूया आपण आता, वारली चित्रकार भौमितिक आकाराचे चित्र त्या ठिकाणी काढत असतात. चंद्राच्या
गरगीर गरगरीत वाटोळ्या आकारातून त्याने गोल घेतलेला असतो. बघा, आपण ज्या वेळेस भौमितिक आकार वगैरे जर आपल्याला काढायचे असतील तर त्या ठिकाणी आपण त्रिकोण, चौकोन ह्या अशा आकारांचा किंवा सर्कल आणि जे कंपासमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे आपल्यावाले साहित्य असतं, पट्टी असतो, कोण असतो आणि कंपास असते, कर्कटर असतं, अशा वस्तूंचा आपण, अशा साहित्यांचा त्या ठिकाणी आपण वापर करतो आणि तशा पद्धतीने आपण हे भौमितिक आकार आपण आपल्या वहीमध्ये त्या ठिकाणी काढत असतो. पण ते कधीच अशा वस्तूंची कधीच त्या ठिकाणी मदत घेत नसतात. बघा, आता त्या ठिकाणी गोल जर आकार काढायचा असेल तर चंद्र कसा आहे तर गोल आहे, तर त्या चंद्राकडे बघून त्यांनी ते गोल आकार त्या ठिकाणी स्वतः ते हाताने करत असतात. पानांचा आकार, झाडावरच्या पानांचा आकार त्रिकोण असेल तर त्या किंवा अंडाकृती असेल, पाकळ्यां किंवा फांद्यांच्या आकारातून बाग आणि वळणे अशा पद्धतीने निसर्गाच्या सानिध्यातील जितकेही त्यांना आकार दिसत असतील, वेगवेगळी कला दिसत असतील, त्या कलेचा अभ्यास करून ते स्वतःच्या हाताने एकही वस्तूची मदत न घेता त्या ठिकाणी ते काय करायचे, चित्र त्या ठिकाणी काढत असायचे. चंद्रकला व इंद्रधनुष्य यातून त्यांनी कमान व अर्धवर्तुळ पाहिले. आता चंद्रकला म्हणजे पौर्णिमेच्या दिवशी तो चंद्र पूर्णतः गोल असतो आणि हळूहळू रोज एक दिवस पाहिला तर रोज त्याचीवाली ती कला आहे, तो चंद्र आहे, हळूहळू तो कमी होत राहतो, अर्धगोल आणि नंतर शेवटच्या दिवशी, अमावस्येच्या दिवशी एक कोर त्या ठिकाणी आपल्याला दिसते. आणि तशाच पद्धतीने इंद्रधनुष्य आहे, इंद्रधनुष्य जशा पद्धतीने असा गोल असतो आणि वेगवेगळे कलर त्या ठिकाणी 7 कलर आपल्याला दिसत असतात अर्धगोल, तशाच पद्धतीने त्या आकारांची मदत त्या ठिकाणी वारली लोक त्यांच्या त्या कलेमध्ये घेत असतात आणि तिथूनच ते अर्धगोल हा आकार त्यांनी पाहिलेला असतो आणि त्याच्यातूनच ते शिकलेले असतात. आणि पक्ष्यांच्या भराऱ्या व माशांच्या पोहण्याचे निरीक्षणाने समांतर व उभे आडवे रेषांचे आकार तो शिकला. आणि बघा, पक्षी ज्या पद्धतीने उडतात तशा पद्धतीचे ते आकार पाहून पाण्यामधला जो काही मासा असेल त्याच्या पोहण्याच्या निरीक्षणाने समांतर व आडवे रेषांचा आकार त्या ठिकाणी त्या लोकांनी शिकलेला असतो आणि तशा पद्धतीने ते चित्र रेखाटत असतात. पुढे बघूया, जवळजवळ असलेले 5 तारे पाहताना ते एखाद्या रेषेने जोडले गेल्याचा भास निर्माण होऊन त्याला पंचकोन मिळाला. अनेक आश्चर्यकारक आकार व रचनांची प्रेरणा अशीच त्याला साध्या रेषा आणि वळणे यांच्या अवलोकनातून मिळालेली आहे. आता त्या ठिकाणी त्यांनी पंचकोन कसा आपल्याला तो आकार कशा पद्धतीने मिळवू शकतो ते सुद्धा, आकाशातले जे काही तारे असतात ते जवळजवळ आलेले असतात आणि त्या ताऱ्यांना जर आपण जोडलं तर त्या ठिकाणी 5 कोन, म्हणजे 5 जर तारे जवळ असतील तर त्यांना जर आपण रेषांनी जोडले तर त्याच ठिकाणी 5 कोन तयार होतील आणि त्याच कोणांना त्यांनी त्या ठिकाणी पंचकोन असं म्हणून त्या ठिकाणी सुद्धा एक आकार त्या ठिकाणी पंचकोनासारखा आकार त्या ठिकाणी तयार आपल्याला किंवा त्यांना झालेला तो दिसून येतो. आणि तशा पद्धतीने ते वेगवेगळ्या आकारांचा त्या ठिकाणी त्यांनी काय केलेला आहे, शोध त्या ठिकाणी लावलेला आहे. आता आश्चर्यकारक म्हणजे नवल, म्हणजे असे आपण कधी विचार केला नसेल अशा पद्धतीचे आकार त्यांनी त्या ठिकाणी स्वतःहून निसर्गाच्या मदतीने बनवून घेतलेली आहेत. पुढे बघूया, व रचनांची प्रेरणा अशीच त्याला साध्या रेषा आणि वळणे त्यांच्या अवलोकनातून, म्हणजे अवलोकन म्हणजे काय तर अशा निसर्गाच्या सानिध्यातून निसर्गाचं निरीक्षण करून त्या ठिकाणी त्यांनी ती चित्रकला, वारली चित्रकला म्हणून ती चित्रकला त्या ठिकाणी त्यांनी अवगत केलेली आहे. निसर्ग आणि सृष्टीला समजून घेण्याची व ती चित्रकृतीतून प्रकट करण्याची त्यांची ही कला विचार करण्यासारखीच आहे.
एक प्रकारे विचार करण्यासारखीच ती त्यांची ती कला आहे. विद्यार्थी मित्र हो, आता आपण पुढे पाहणार आहोत. वारली चित्रकला आता वारली समाजाच्या बाहेर पडली असून तिचा वापर सर्वत्र होताना दिसतो. बघा, आता वारली चित्रकला नुसती भारतातच राहिलेली नाही, तर ती विदेशात सुद्धा ती वारली चित्रकला खूप प्रसिद्ध झालेली आहे आणि आपण सुद्धा ती आपल्या भारतातली आहे, संस्कृती आहे ती आपली म्हणून, आणि आपण सुद्धा त्या ठिकाणी जपत असतो आणि कशा पद्धतीने तिचा प्रसार झालेला आहे ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालेला आहे. पुढे बघूया. आजकाल टी शर्ट, साडी, कुर्ता, बेडशीट, पिशव्या, पर्स, भेटवस्तू, भेट कार्ड यांवर वारली चित्रकला रेखाटलेली सुद्धा त्या ठिकाणी दिसून येते. आणि विद्यार्थी मित्र हो, या वस्तूंना बाजारामध्ये खूप प्रमाणात मागणी सुद्धा आहे. बघा, घरच्या भिंती, घराची अंतर्गत सजावट यासाठी देखील वारली चित्रकलेचा मोठ्या प्रमाणात वापर होताना सुद्धा त्या ठिकाणी दिसून येतो. वारली चित्रकलेमुळे महाराष्ट्राची मोहोर देशभरातच नव्हे तर परदेशातही उमटलेली आहे. अशी ही आपली भारतातील संस्कृती आपण सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात जपायला सुद्धा पाहिजे आणि तिचा मान सुद्धा त्या ठिकाणी आपण मान सुद्धा द्यायला हवा. विद्यार्थी मित्रो, या ठिकाणी वारली हा पाठ या ठिकाणी आपला संपलेला आहे. धन्यवाद.